मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर त्यांचा संप मागे घेतलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली आणि या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500ची वाढ केली आहे। दरम्यान या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होतं। तसंच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या। ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 अशी सरसकट वाढ केली होती, त्या कर्मचाऱ्यांना सरसकट 6,500 रुपयांची वेतनात वाढ केलेली आहे। ज्यांना 5,000 रुपयांची वाढ 2021 ला झाली होती, त्यांच्या पगारात आता 1,500 रुपयांची वाढ झाली आहे। तसंच 2021 ला ज्यांना 4,000 रुपयांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारात 2,500ची वाढ झालेली आहे। दरम्यान ज्यांना 2,500ची वाढ दिली होती, त्यांच्या पगारात 4,000 रुपयांची भरघोस वाढ सरकारने केलेली आहे। 2020 पासून 2024 पर्यंतची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, तर निर्णयानंतर एकच जल्लोष करण्यात आलेला आहे।